नाही, आता आपण जर इतिहास बघितला तर युद्ध कधी थांबणार आहे? एकतर तिथलं पूर्ण सत्तांतर झालं तर युद्ध थांबणार आहे हं, किंवा त्याला डिप्लोमॅटिक निगोशिएशन्स होतील आणि हं. त्यातनं काहीतरी त्यांना एक पीस सत्तांतर अकॉर्ड. म्हणजे अमेरिकेतलं? नाही, कुठे म्हणजे मी कुठेही? जनरल हां, युद्धाबद्दल हां. बोलतोय. मी ह्या 2 देशांमधलं अच्छा. बोलत हं, नाहीये. जनरल युद्धामधलं. समजा हं, युद्ध कधी थांबू शकतं? हं, जेव्हा त्या युद्धाची जी काही उद्दिष्ट आहेत, तर ती अचीव्ह झालेली आहेत. त्या हं, केसमध्ये युद्ध थांबू शकतं हं. किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्या एखाद्या देशाने सरेंडर केलेलं आहे, तर हं. युद्ध थांबू शकतं. शकतो. हं. आता अशा कुठल्या शक्यता आपल्याला ह्या 2 देशांमध्ये दिसत नाही. नाही. हं, त्यामुळे हे युद्ध थांबणार कधी? ह्या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच त्याच्यामध्ये हं, देणार आहे. पण आपण थोडंसं अजून खोलात जाऊन त्याचं जर हं. बघितलं, तर हे युद्ध जिंकण्याची जी काही भाषा आहे, ती फक्त अमेरिकेला करावी लागते. म्हणजे हो. अमेरिकेचं आउटकम हे युद्ध जिंकणं किंवा युद्ध हारणे एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. इराणसाठी असं नाहीच आहे मुळात. इराणला हं. काहीच करायचं नाही. त्यांना फक्त आपला देश सोडून कुठेही जायचं हो. नाही आणि आपला देश जो आहे तो त्यांना तशा प्रकारामध्ये तिथं हं, काय करायचं आहे, हं, सुरक्षित हं, ठेवायचा आहे. त्यामुळे इराणसाठी युद्ध जिंकणं हा माझ्या दृष्टीने हं, महत्त्वाचा घटक नाही. तर तो रादर आपल्या देशाला डिफेंड करणं हाच आहे. हं.